आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी जिल्हा लातूर या कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा कोणीखाली आपल्याला सत्कार करायचा आहे। त्याच कोलार समाजासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेत आहेत अशा अधिकाऱ्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे। तर विभागीय अधिकारी असलेल्या श्रीमती संगीता परादे मॅडम यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय प्राध्यापक वैजनाथ सुंदर सर आणि त्याच्या टीमला विनंती करतो सगळेच की त्यांनी सत्कार आणि सन्मान करायचा आहे। उपस्थित आहेत तर त्यांचा सन्मान करण्यासाठी महाविद्यालय सरांचा सत्कार महापुरुषांच्या विचारधारेनुसार चालणारी संघटना, या संघटनेचं नाव आहे अखिल भारतीय कोलार समाज संघटना। या संघटनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र शासनाने जो महामंडळ स्थापन केलेलं आहे संत रोहिदास चरणोद्योग महामंडळाची उपकंपनी म्हणून, ज्या महामंडळाला कोलार समाज आर्थिक विकास महामंडळ म्हणून नामाभिधान दिलेलं आहे, असं या महामंडळाचं आज लातूर जिल्हा कार्यालयाच्या बोर्डाचा अनावर सन्माननीय श्रीमती संगीता परादे मॅडम आणि प्राध्यापक वैजनाथ सुंदर सर आणि आपल्या सर्व समाज बांधवांच्या साक्षीने या कार्यक्रमाचा रीतसररित्या उद्घाटन झालेलं आहे। तर मित्रांनो, अनेक वर्षाची मागणी होती, अनेक संघटना महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत्या जे महाराष्ट्र शासनासोबत अनेक प्रकारे लढाई करत होते। विचाराची लढाई होती, सामाजिक लढाई होती, राजकीय लढाई होती। बघा, आपण विचार जर केलो, अनुसूचित जातीमध्ये एकंदर 59 जाती आहेत आणि या 59 जातीमध्ये अतिशय उपेक्षित असलेला जो समाज तो म्हणजे कोलार समाज आहे। विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा होलार समाज बसलेला आहे। कुठं कमी असेल, कुठं जास्त असेल, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये होलार समाज वास्तव्यास आहे। परंतु तो शिक्षण न घेतल्यामुळे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा तो अंगीकारच नसल्यामुळे तो आजपर्यंत उपेक्षित राहिलेला आहे। याचं कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे, मागासलेपणासाठी अंधश्रद्धा, यासारख्या चालीरीती अशा गोष्टी त्याच्यावरती भडीमार झालेले आहेत। आणि हा समाज पूर्णतः खेड्यामध्ये राहिलेला समाज असल्यामुळे तिथल्या गावकुसामध्ये ज्या गोष्टी चालतात त्या गोष्टीमध्ये तो पूर्णतः बुडालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन तयार झाला नाही। आणि मग इतर समाज ज्याची प्रगती चांगली झालेली आहे, आपल्या सोबतच असणारा बौद्ध समाज आहे,
चांभार समाज आहे, ढोर समाज आहे, त्यासोबतच मातंग समाज सुद्धा आहे, त्यांची चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे. कारण त्यांनी शिक्षणाला ऍक्सेप्ट केलेलं आहे. शिक्षणाला जवळ केल्यामुळं त्यांचे लोक सुधारले, चांगल्या नोकरीवर गेले आणि समाज चांगल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला. परंतु उपेक्षित समाजामध्ये असणारा हा होलार समाज शिक्षणापासून दूरच राहिला आणि कायम दूर राहिल्यामुळे आपण उपेक्षित राहिलो. परंतु राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून सुद्धा आपल्याला जो वाटा मिळायला पाहिजे होता तो संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळात आपण 0% मध्ये आहोत. आता मी काय सांगतो आहे, या संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळाचे महाव्यवस्थापक सन्माननीय गजबी साहेब होते. ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आम्ही दोघं चर्चा करत होतो. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या. होलार समाज एवढा मोठ्या प्रमाणावर आहे आणि मग तो या विकास महामंडळाचा लाभ का बरं घेतला नाही. साहेब म्हणलो त्यांना, या महामंडळामध्ये जे 4 जाती आहेत त्या 4 जातींमधून जे प्रगतशील जाती आहेत त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या महामंडळामध्ये संचालक मंडळामध्ये होते आणि ते संचालक मंडळामध्ये असल्यामुळं तो आर्थिक व्यवहार जो आहे महामंडळाचे कर्ज प्रकरण त्यांच्या जातीसाठीच त्यांनी विखुरले गेले आणि मग होलार समाजाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी नव्हता आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही स्वरूपाचा वाटा भेटलेला नाही. परंतु साहेब, माझी अपेक्षा आहे या उपेक्षित समाजाला जर तो वाटा मिळायचा असेल, तुमच्यासारखे वैचारिक लोक त्यासाठी आवश्यक आहेत, वैचारिक अधिकारी आवश्यक आहेत, जेणेकरून 40 समाजाला समान वाटा भेटला पाहिजे जास्तीच्या लोकसंख्येप्रमाणे. मग त्यांनी त्या प्रक्रियेमध्ये चालू केलेली होती प्रक्रिया, त्या पद्धतीने डिस्पॅच करणार होते. अनेक ठिकाणी त्यांनी कर्ज प्रकरणासाठी व्यवस्थापकांना, जिल्हा व्यवस्थापकांना सूचना सुद्धा दिलेल्या होत्या. होलार समाजाच्या जास्तीत जास्त फायदे आल्या पाहिजे. परंतु अनावधानाने म्हणा किंवा आपला विकास खुंटायचा की काय म्हणून त्यांची बदली दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये झाली. मग त्याच्यानंतर आपण महामंडळाची मागणी सातत्याने रेटून धरली असल्यामुळे स्वतंत्र महामंडळाची आपली मागणी होती. परंतु शासनाने कमीत कमी उपकंपनी करून आपल्याला सहकार्य केलेलं आहे. म्हणजे पहिलं पाऊल आपण ते टाकलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला राखीव कोटा होलार समाजासाठी जो निधी असणार आहे तो राखीव असणार आहे आणि त्यामुळे आपल्या लोकांना चांगल्या पद्धतीने आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आर्थिक उलाढाल होण्यासाठी किंवा आर्थिक विकास होण्यासाठी त्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज प्रकरण होऊ शकतात. परंतु आज अशी परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढी काही महामंडळ आहेत जे समाज कल्याणच्या माध्यमातून चालतात त्या कुठल्याही महामंडळाकडे 1 रुपया सुद्धा निधी नाही. केली उपकंपनी मान्य आहे, परंतु त्याच्यासाठी आर्थिक बजेट त्या ठिकाणी नाही. आणि मग या महामंडळाचं करायचं काय? नावाला आर्थिक विकास महामंडळ झाले, संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळामध्ये पैसेच जर नसतील तर तुम्हाला कुठून मिळणार? या महामंडळाचं बजेट दुसरीकडे वळवण्यात आलेलं आहे, जिथं आपल्या समाजाचं किंवा कुठल्याही समाजाचं त्या ठिकाणी विकास होणार नाही अशा ठिकाणी तो पैसा गेलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा चळवळ उभी करावी लागणार आहे. अधिकारी आपल्यासाठी तयार आहेत, तत्पर आहेत, परंतु त्यांच्या हातात काहीच नाही देण्यासाठी. आता इथं बघू शकता, संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळ आहे आणि कर्मचारी 2 आहेत. एकच अशी परिस्थिती आहे. हा, तर महामंडळाकडून आता आपण काय अपेक्षा ठेवायची किंवा राज्य शासनाकडून काय अपेक्षा ठेवायची? बरोबर आहे. आता शेती असणाऱ्यांचं कर्ज माफ होतं, ज्याच्याकडे शेतीच नाही त्यानं कोणाकडे बघायचं? होलार समाज हा उपेक्षित समाज आहे, रोजंदारीवर जाणारा समाज आहे, लागल ते काम करणारा समाज आहे. या समाजाच्या खऱ्या अर्थाने जर उन्नतीसाठी जर विचार केला तर यांच्या मुलांना सक्तीचं शिक्षण भेटलं पाहिजे. जे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं स्वप्न होतं की या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला
शिक्षण हे भेटलंच पाहिजे आणि ते क्वालिटीचं शिक्षण भेटलं पाहिजे. त्यासाठी भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कलम लागू केले, परंतु त्या कलमांचा उपयोग प्रत्यक्षरित्या या ठिकाणी होत नाही. मग आपण सुद्धा त्याला कारणीभूत आहोत. आपण एक समाज घटक म्हणून आपल्या समाजामधील जे लोक शिकणारे आहेत, जे उपेक्षित आहेत, ज्यांना शिकावं वाटतंय, त्यांना कधी आपण मदत केलेली नाही. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला हिरिरीनं भाग घ्यावा लागेल. प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे, शिकला पाहिजे आणि शिकत असल्यावर त्याला प्रगती कशी होते, विकास सर्वांगीण कसा होतो, या गोष्टी ऑटोमॅटिक करतात. आणि म्हणून आपल्याला त्या शिक्षणाकडे आपल्याला पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा उतरणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण राजकीय क्षेत्रामध्ये कुठले तरी पदाधिकारी होणार नाही, तोपर्यंत आपण या प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अंकुश घेऊ शकणार नाही. आणि त्याचबरोबर जो मीडिया असतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधलं जातं, ज्या चौथ्या स्तंभावर पूर्ण देशाचा विकास ठरतो आणि त्या विकासाला बांधील असण्यासाठी ज्या समाजाकडं हे माध्यम आहेत, त्या समाजाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. त्याच्यामध्ये अनेक जाती समूह आहेत, धर्माचे समूह आहेत, त्यांच्याकडे हे मीडिया सेक्टर आहे आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोणाच्या मीडियाची गरज लागत नसते. अशा वेळी आपल्या समाजाचा मीडिया असणं सुद्धा गरजेचं असतं आणि त्या मीडियाला चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आणि मनुष्यबळ लागतं आणि ते मनुष्यबळ तयार करण्यासाठी, तांत्रिक गोष्टी तयार करण्यासाठी समाजाचं पाठबळ आवश्यक असतं. त्यासाठी समाजाने सुद्धा पुढे आलं पाहिजे. त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आज या चांगल्या शुभ दिवशी आपण कोलार समाज आर्थिक विकास महामंडळाचे उपकंपनीचं कार्यालयाचं बोर्डाचं अनावरण केलं होते. पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि या टप्प्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर त्यांचे आपण काही गोष्टी विचारातून आपल्याला ऐकायचे आहे, त्यांचे विचार मांडणार आहे. प्रथमतः मी सन्माननीय श्रीमती मॅडम संगीता असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक वैजनाथ चोरकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय प्राध्यापक चोरकर सर. सामाजिक क्रांतीचे अग्रगण्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या समाजाचे महापुरुष समाजभूषण मीरा आयवळे या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाकडे या ठिकाणी निवडतो. कोलार समाज अर्थात उपकंपनी या बोर्डाच्या अनावरणाच्या प्रसंगी उपस्थित असलेले अंधोरीचे सरपंच जानूराव रेंडे, दैनिक सकाळचे वार्ताहर बालाजी टाळकुटे आणि या कार्यक्रमासाठी विभागीय अधिकारी म्हणून उपस्थित असलेल्या संगीता पराते मॅडम आणि आपण सर्वच. खरं तर बालाजी यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित कार्यक्रमाची रूपरेषा आणि एकंदर समाजाची परिस्थिती काय आहे, समाज कसा आहे, कसा जगतोय, या सगळ्या भूमिका या ठिकाणी आपल्याकडे ठेवलेल्या. खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु समाज या ठिकाणी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या समाजाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि सुशिक्षितांचं प्रमाण सुद्धा त्या परिसरामध्ये मराठवाड्यापेक्षा अतिशय जास्त आहे. पण तिकडला समाज सुद्धा सुशिक्षित आहे, प्रगतशील आहे म्हणून तोही उंच पातळीवर गेला आहे असं नाही. तोही या ठिकाणी जेमतेम या परिस्थितीमध्ये जीवन जगतो. समाजामध्ये खऱ्या अर्थानं साधन म्हणून जो मुख्य व्यवसाय आहे मॅडम, ते वाजंत्रीचं काम करणं, डपडं वाजवणं असेल,
नंतर ते बँजो असेल, ढोल असेल किंवा आणखी काही कामं असतील, ही वाजंत्रीचं कामं करतात. किंवा आता अलीकडं आमच्या परिसरामध्ये काही सुतारकीचे कामं करतात, काही विटभट्टीला जातात, काही ऊसतोडीला या ठिकाणी जातात. आता त्याच्या पुढं अलीकडं जर वर्जन असं म्हटलं तर मग ही ऑटो चालवतंय, कुणी ग्राफिक्सचं काम करतोय, कुणी गुत्तेदार म्हणून या ठिकाणी काम करतोय, तर कुणी वेगवेगळ्या पद्धतीचं अलीकडं या पद्धतीमध्ये या ठिकाणी आता समाज पोहोचलेला आहे. मला असं वाटतंय या सगळ्याचं मूळ जे आहे, म्हणजे आम्ही मागं का राहील, सगळ्याचं मूळ आहे शिक्षण आणि खऱ्या अर्थानं संघटन. मला त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या गोष्टी आता आम्ही करू लागलो. काही प्रमाणात पोरं शिकलेले, संघटित झाले. आज या म्हटल्याबरोबर मॅडम 10 माणसं का होईना आले, म्हणजे संघटित स्वरूपाचं काम आहे, संघर्षही करत आहे. पण मग याच्या पुढं काय, तर याच्या पुढं आहे यांनी सांगितल्याप्रमाणे सत्ता हस्तगत केली पाहिजे. सत्तेची चावी म्हणजे कुठल्याही पक्षात असू द्या, पण सत्तेकडे आपण वळलं पाहिजे, राजकारणाकडेही आपण या ठिकाणी वळलं पाहिजे. आपला समाज या दृष्टीने या ठिकाणी गेला पाहिजे. हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी महत्वाचं आहे. 1947ला स्वातंत्र्य मिळालं, आज 2026 आहे, म्हणजे 77-78 वर्ष होऊन गेले. पण आजही आम्ही या ठिकाणी अंधकार जीवन जगतोय, दुर्लक्षित या ठिकाणी जीवन जगतोय, वंचित अशा पद्धतीचं जीवन जगतोय, अशिक्षित अशा पद्धतीचं जीवन जगतोय. आजही आमचा एकही आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, जिल्हा परिषद मेंबर नाही. आता अलीकडे थोडंसं नगरसेवक वगैरे निवडून आले. आता कालच्या नगर परिषदेमध्ये 7 का 8 नगरसेवक झाले. म्हणजे हळूहळू का होईना आहे, परंतु जिथं आपले प्रश्न मांडायचे ज्या सभागृहामध्ये, त्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आपला माणूस इथं गेला पाहिजे, तर त्या समाजाची व्यथा आणि त्या समाजाचं दुःख तो वाढू शकतो. आणि ही भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी महत्वाची आहे असं मला वाटतं. काल मॅडमने मला फोन केला की असं तुमच्या, मी मॅडमला तसं तर 8 दिवसापासून संपर्कात आहे की मॅडम सगळीकडं बोर्ड लावलेले, GR आलाय आणि मग तुम्ही त्या बोर्डाचं अनावरण कधी करणार आमच्या जिल्ह्याचं. मॅडमने सांगितलं की ठीक आहे सर, करू आपण, मला काही पत्र आलं नाही, तुमच्याकडे असेल तर पाठवा. मी त्यांना पाठवलं. लगेच त्यांनी 2-3 दिवसांनी सांगितले की सर तुम्ही